श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा असा मंत्र पाहणार आहोत, जो मंत्र जर तुम्ही संपूर्ण ऐकला तर तुमची संपूर्ण गरिबी नष्ट होईल, तुमच्या जीवनामध्ये आनंद फुलेल आणि तुमचे जीवन अगदी धनसंपत्तीने परिपूर्ण होईल. परंतु त्या अगोदर आपण आज एक विशेष गोष्ट पाहणार आहोत. आज हिंदू पंचांगानुसार एक महत्त्वाचा दिवस आहे, जानकी जन्मदिवस, म्हणजे आपल्या सीतामाताचा जन्मदिवस, 9 फेब्रुवारी 2026. तर आज आपण पाहूया रामायणातील सीतेमातेची जन्मकथा. रामायणातील सीतेची जन्मकथा अतिशय पवित्र, गूढ आणि भावनिक आहे. ही कथा केवळ राजकन्येच्या जन्माची नाही, तर स्वयं पृथ्वीमातेच्या आशीर्वादाची आहे. मिथिला नगरीचे राजा जनक अत्यंत धर्मनिष्ठ, न्यायप्रिय आणि विद्वान होते. एकदा त्यांच्या राज्यात भयंकर दुष्काळ पडला. पाऊस नव्हता, शेती उजाड झाली होती. राजा जनकांनी यज्ञ करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून भूमी पुन्हा सुपीक व्हावी. त्या यज्ञासाठी स्वतः राजाने शेतात नांगर धरला, कारण राजा फक्त सिंहासनावर बसणारा नसतो, तो भूमीचा पालक असतो. राजा जनक नांगर चालवत असताना अचानक नांगराची फाळ जमिनीत अडकली. त्यांनी माती बाजूला केली आणि त्या भूमीतून एक तेजस्वी दिव्य बालिका प्रकट झाली. त्या बालिकेच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते, जणू चंद्रकला पृथ्वीवर उतरली होती. राजा जनक थक्क झाले. त्यांनी त्या बालिकेला उचलून हृदयाशी धरले. त्यांना जाणवले, ही साधी मुलगी नाही, ही स्वयं भूमीदेवीचा आशीर्वाद आहे, कारण ती जमिनीतून सीत म्हणजे नांगराच्या फाळीतून प्रगट झाली होती. म्हणूनच तिचे नाव ठेवले गेले सीता. सीता म्हणजे भूमीची कन्या, म्हणून तिला भूमिजा, जानकी म्हणजे जनक राजाची कन्या आणि वैदेही म्हणजे विदेह राज्याची राजकन्या अशी अनेक नावे लाभली. सीता लहानपणापासून अत्यंत शांत, नम्र, धैर्यवान आणि करुणामयी होती. तिच्यात देवी लक्ष्मीचा अंश असल्याचे मानले जाते. पुढे भगवान श्रीरामांशी तिचा विवाह झाला आणि रामायणातील महान प्रवासाला सुरुवात झाली. सीतेचा जन्म आपल्याला एक मोठा संदेश देतो. स्त्री ही केवळ व्यक्ती नसते, ती सृष्टीची शक्ती असते. ती सहनशीलतेची, त्यागाची आणि पवित्रतेची मूर्ती असते. जशी पृथ्वी सर्वांना आधार देते, तशीच सीता प्रत्येक संकटात स्थिर राहिली आणि शेवटी ज्या भूमीतून ती प्रकट झाली त्याच भूमीत ती पुन्हा विलीन झाली. त्यामुळे तिची कथा जन्म आणि त्याग या दोन्ही टोकांशी स्पर्श करणारी आहे. ही आहे रामायणातील सीतेच्या जन्माची पवित्र आणि भावनिक कथा. भूमीतून आलेली पण संपूर्ण मानवतेच्या हृदयात वसलेली माता जानकी ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म
त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता तेव्हा ते केवळ शब्द नसतात तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम शरणागत रक्षणाय
स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः.